हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। का कहना है आरोपी ने जो भी गुनाह किया है और सरेआम जो घूम रहे हैं उनको सजा दे, कानून उनको सजा दे और उनको फांसी की सजा दे। ये उदंडबाजी और ये दंडबाजी और गुंडागिरी नहीं चलेगी। सबको धोखा है, सब इनके वजह से सबको धोखा है। क्या नहीं चलेंगी बिल्कुल, क्योंकि हम जो नीचे हैं, हम अति गरीब लोग हैं, हम धनवान लोग नहीं है सर। जो हमको जो कोई भी आएगा और बोल के जाएगा तो हम क्या करेंगे? उसका उदंडबाजी करने वालों को क्या करेंगे? कुछ नहीं कर सकते। जब इतने बड़े व्यक्ति को कुछ नहीं करे तो हम लोग क्या कर सकते हैं? हम आपके पास गुहार लगाने आए हैं कि दंड दो, गुनहगार को, आरोपी को दंड दो। आपके निवेदन में क्या क्या मांग लिखी है? फांसी की सजा होना चाहिए, फांसी की सजा निवेदन है बोल के मेरा डिटेल बोलना हो। नमस्कार, जय हिंद. मी बोलते आम्रपाली भुसावळवरून. आमचे संतोष भाऊ दादा भारती यांच्यासोबत लय वाईट झाला आणि ते आम्हाला खूप दुःख आहे. जे आमच्या देवासारखे आम्हाला होते, जे आम्हाला देवासारखा सपोर्ट करत होते, ते आमच्याकडनं हिसकून घेतले आणि ते आरोपी आहे त्यांना लवकरच्या लवकर अरेस्ट केला पाहिजे. आणि ते त्यांची लय गुंडागिरी दादागिरी चालते. आतापर्यंत आमचे भुसावळचं वातावरण लय खराब होतं त्यांच्या कारण. तुम्हाला जळगाव पोलीसला, आमच्या महाराष्ट्र पोलीसला विनंती आहे की आरोपींना लवकर अरेस्ट करायला पाहिजे. आणि आता आम्ही जे पण बोलले, आमच्या सर्वांना जीवाला धोका आहे, ते आता अरेस्ट नाही झाले. आणि माझं हे विनंती आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे. सर्वात मेन गोष्ट ते आहे की त्यांचे ते घर